नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सर्वात आधी तुम्ही मम्मीज फूड अँड किचनवर नवीन असणार तर मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज आपण बनवणार आहोत दही आलू, अतिशय रेस्टॉरंट स्टाईल आणि परफेक्ट असे. तर त्यासाठी मी घेतलेले आहेत उकडलेले बटाटे, लांब पातळ कट करून घेतलेले कांदे, शिमला मिरची, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, चॉप करून घेतलेले कांदे, दही आणि टोमॅटो प्युरी. अशा पद्धतीने अतिशय कमी साहित्यामध्ये आपली रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट अशी दही आलू होणार आहे. तर त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेऊया. तर तेल मी 2 ते 3 चमचे घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपल्याला लांब पातळ कट करून घेतलेले कांदेही घालून घ्यायचे आहेत. तर मी यामध्ये एक मोठा कांदा घेतलेला होता आणि एक मोठी शिमला मिरची, ही अशा पद्धतीने कट करून आपण आता कांदा शिमला मिरची यामध्ये थोडी परतून घेणार आहोत. तर गॅस आपल्याला मध्यम ते मंद आचेवरती करायचा आहे आणि थोडे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तर मिनिटभर परतल्यानंतर बॉईल करून घेतलेले बटाटेही आपण यामध्ये साल काढून अशा पद्धतीने छोटे काप करून घेतलेले आहेत, तेही आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत. आणि अतिशय अशी अप्रतिम चव, मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल वाढवण्यासाठी आपण यामध्ये भरपूर अशी हातावर क्रश करून कस्तुरी मेथीही घालून घेणार आहोत. त्यासोबतच चवीनुसार थोडे आपल्याला यामध्ये मीठही घालून घ्यायचे आहे. आता मीठ आणि कस्तुरी मेथी घातल्यानंतर मस्त असे मध्यम आचेवरती आपल्याला तेलामध्ये कांदे, शिमला मिरची आणि बटाटे मस्त असे परतून घ्यायचे आहेत. थोडे क्रिस्पी व्हायला लागले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला आता दही आलू बनवण्यासाठी तेल घालून घेतले आणि 1 चमचा जिरे छान फुलले की त्यातच आपण चॉप करून घेतलेला कांदाही घालून घेतला. तर यामध्ये मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. कांदे परतले की त्यातच आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरचीची बनवून घेतलेली पेस्टही यात घालून घ्यायची आहे. तर एका छोट्या वाटीमध्ये मी भरपूर अशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि 2 टोमॅटोची प्युरीही घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे टोमॅटो आणि कांदे परतून घेतले. आता आपण यात काही बेसिक मसाले घालून घेतले. लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड आणि हळद. त्यासोबतच आपण ताजी फ्रेश दही घेतलेली आहे. तर दही मी 2 चमचे घेतली. तर दही आपल्याला जास्तीची आंबट नसावी, छान अशी ताजी फ्रेश दही असली की दही आलूलाही टेस्ट छान अशी अप्रतिम येते आणि आंबटही लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण दही आणि मसाले घालून व्यवस्थित असे फेटून मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असे मिक्स केले की आपली प्युरीही छान अशी स्मूथ तयार होते. त्यातच मी थोडे गरम करून घेतलेले अर्धा ग्लास पाणी घालून घेतले. तर पाणी व्यवस्थित थोडे घातले की आपल्याला दही आलू थोडा थिक ग्रेव्हीचं बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने तेल सुटायला लागले की चवीनुसार मीठ घालून घेतले. तर मीठ आपल्याला बेताचेच घालायचे आहे आणि 1 चमचा मस्त असे साजूक तूपही चव वाढवण्यासाठी यात घालून घेतले. तर आपण आता तेल सुटेपर्यंत मस्त असा हा मसाला परतून घेतला आणि आपण आता यात शिमला मिरची आणि आलू फ्राय करून घेतलेले यात मिक्स करून घेतलेले आहेत. तर आपले शिमला मिरची आणि कांदे, आलू व्यवस्थित असे फ्राय झाल्यामुळे आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये जास्तीची वेळ शिजवायची गरज नाही. अतिशय मंद आचेवरती 5 मिनिटभर फक्त आपल्याला मसाला आलूमध्ये उतरेपर्यंत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी वरून हिरवीगार कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. तर अतिशय परफेक्ट आपली रेस्टॉरंट स्टाईल दही आलू झटपट अशी तयार झालेली आहे. तर एक वेळा तुम्ही अशा पद्धतीचा दही आलू नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा. कमेंटमध्येही कळवत जा तुम्हाला रेसिपीज कशा वाटल्या. तर मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.